तर बघा बघू शकताय, चला मस्त अशा आपण मुळ्याची भाजी बनवणार आहे बघा. तर बघा मुळ्याची मस्त भाजी आहे. तर किती मस्त हिरवीगार आहे बघा, किती छान बघा. आहे मुळ्याची भाजी. तर आपण जरा आता बारीक मस्त कट करून घेऊया. तर बघू शकता कशी भाजी आहे. बघा किती अशी छान आहे, हिरवीगार आणि मस्त. आपण जर आता भाजी कट करून घेऊया. ही छोटी छोटी मी छान अशी साफ करून घेतलेली आहे ही भाजी. तर बघू शकताय मस्त अशी कोवळे कोवळे पानं पुढचे घेतलेले आहेत. नाही बघा, इतकी मस्त भाजी आहे. तर चला आपण आता कट करून घेऊया बघा भाजी. तर मी आता मोबाईल ठेवते खुर्शीवरती आणि आपण कट करून घेऊया भाजी बारीक. पुढे झालं. तर बघा अशी मस्त आपण भाजी चिरून घेतलेली आहे बारीक. तर बघा अशी मस्त कट करून घेतलेली आहे. तर चला आपण सगळी भाजी आता कट करून घेऊ बारीक. तर बघा अशी मस्त भाजी मी कट करून घेतलेली आहे. छोटी छोटी बारीक चिरून घेतलेली आहे भाजी. आणि बघा ही तर मुळ्याची भाजी आहे. एकदम मस्त खायला पोटासाठी खूप छान आहे बरं का मुळ्याची भाजी. तर बघू शकते आपण आता कशी बनवणार आहे ही भाजी. तर हे बघा, तर बघा बघू शकते आता आपण इथं कढाई ठेवलेली आहे गॅसवरती आणि मस्त तेल आपलं तापलेलं आहे बघा. तर मी सगळ्याच्या अगोदर इथं कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांद्याच्या नंतर बघा मिरच्या, लसूण आणि टमाटर टाकून घेतलेले आहे. आणि हे टाकल्याच्या नंतर आपण मस्त असं परतून घेऊया. एवढी तर भाजी मस्त भारी होती ना मुळ्याची भाजी बघा. गॅस पण होत नाही, ॲसिडिटी पण होत नाही आणि एवढी छान अशी मुळ्याची भाजी खाण्यासाठी आहे ना खूप म्हणजे खूप छान. तर बघू शकता मी अशी मस्त भाजी धुवून घेतलेली आहे आणि आपला कांदा टमाटा छान मस्त असं मऊ आणि ब्राऊन झालेला आहे आणि कलर पण एवढा भारी आलेला आहे बघा कांदा आपला. तर बघू शकताय किती मस्त असे कांदा टमाटा आपला हे झालेला आहे. तर आपण आता त्याला भाजी टाकून घेऊया बघा. तर हे बघा बघू शकता आपण भाजी टाकून घेतलेली आहे. तर इथं बघा थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मिठाच्या नंतर आपण अशी छान बघा भाजी परतून घेणारे सगळे मिक्स करून घेऊया छान.
मुळ्याची भाजीचे ना खूप छान फायदे आहेत बरं का मैत्रिणींना. मस्त गॅस वगैरे होत नाही, पोट पण फुगत नाही आणि खूप छान असे मस्त मुळ्याच्या भाजीचे फायदे आहेत. तर बघू शकता आपली भाजी सगळी मिक्स करून झालेली आहे. तर आपण आता थोडी 5 मिनटं आपण शिजून घेऊया वाफेवरती. एक वाफ आपण छान अशी काढून घेऊ. तर बघू शकते आपली भाजी मस्त मी एक वाफ काढून घेतलेली आहे आणि किती जर आपली भारी मस्त अशी झालेली आहे. बघू शकताय तुम्ही पण किती मस्त अशी मुळ्याची भाजी झालेली आहे. आणि एकदम साधी आणि सिंपलच पद्धतीत आपण बनवलेली आहे. तर कशी झाली आपली भाजी नक्की सांगा. तर चला, बाय बाय.